लोणावळ्यामध्ये एक वेगळा स्कॅम समोर आलेला ऑनलाईन स्कॅमचा हा प्रकार आहे। पर्यटकांना यात लक्ष केलं जातंय। सोशल मीडियावर आकर्षक विला आणि बंगल्यांचे फोटो आणि माहिती दिली जाते। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लोकांना थंड हवेच्या ठिकाणी जायचंय, त्यानिमित्तानं पर्यटक ऑनलाईन बुकिंग करतात, मात्र त्यातून फसवणूक होण्याची शक्यता आहे। पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार बुकिंगच्या नावाखाली 20 ते 25 हजार रुपये डिपॉझिट घेतले गेले जातात। विशेष म्हणजे विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचं लाईव्ह लोकेशन देखील पाठवलं जातं। त्यातून काही फसवणुकीचे प्रकार घडल्याचं समोर आलं। पर्यटक म्हणून मी तुम्हाला एक असं सांगणार की जे सोशल मीडियावरती तुम्हाला जे बुकिंग वगैरे घेते विला वगैरेची, तिकडून प्लीज तिकडे काय हे नको करा, तुम्ही पैसे नको द्या, बुकिंग नको करा। ते 100% फ्रॉड असते। तुम्हाला जर बुकिंग करायची असले तर कुठल्याही एक लीगल वेबसाईटवरून करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रॉब्लेम नाही होणार। बाकी हे तुम्ही कुठल्याही असा नंबरवरती करून करणार तर तुम्हाला फ्रॉड 100% होणार आणि माझ्याबरोबर हे फ्रॉड झालेलं आहे। म्हणून तुम्हाला विनंती करतो मी की कधी बी असं ऑनलाईन बुकिंग नको करा आणि पैसे नको द्या। याच्यामध्ये कसं आहे, आपल्या लोणावळ्याचं नाव खराब होते आणि हे आपले लोणावळ्याचे लोक नाही करत, हे सर्व ऑनलाईनच करते, ते बाहेरचे लोक असते। खरं म्हणजे त्या बुकिंगमध्ये स्थानिक जे बंगलोवाले किंवा जे हॉटेल व्यावसायिक आहे त्याच्यात काही संबंध नाही। पण ऑनलाईन जी लोक बुकिंग करतात त्याच्या जे पर्यटक आहेत त्यांनी त्याची खात्री करून घ्यावे। त्यांचं ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा ऑफिशियल काय ऑफिस वगैरे असेल, खात्रीशीर असेल, त्यांच्याकडूनच ती बुकिंग करावी। अन्यथा काय होतं, बंगलोची बुकिंग ते करतात पण इथे आल्यावर त्यांना म्हणजे ते काय तो बंगलो पण नसतो, म्हणजे इथून काहीच त्यांना भेटत नाही, त्यांचे पैसे बुडत असतात। आणि हे चिटिंगवाले जे आहेत, चिटिंग करतात, ऑनलाईन सायबर गुन्हा जे करतात, ते जवळजवळ 50% ॲडव्हान्स रक्कम घेतात आणि रक्कम घेतल्यानंतर कुठेच त्यांचा थानपत्ता लागत नाही। सागर शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, हा नेमका प्रकार काय घडला होता? एखाद्या विशिष्ट विलाच्या बाबतीतच हा प्रकार घडलाय का लोणावळ्यातल्या अन्य प्रॉपर्टीज बाबत सुद्धा हा स्कॅम चालू आहे?